निर्वाण जग म्हणजे आपल्या कुती बाहेरची ती गोष्ट आहे असं सर्वसाधारणपणे मानल्या जाते. म्हणून आपण निर्वाण जगाविषयी उदासीन आहोत. ती प्राप्त करणं याकडे आपण बरोबर आहे. उदासीनतेने पाहतो. ते आपल्या बसची गोष्ट नाही. आपण तेवढे पात्र नाही असं आपण स्वतःला मानतो. म्हणून मग जे आपल्याला प्राप्तच होऊ शकत नाही तिच्या पाठीमागे कशाला जायचं, सोडून द्यायचं. म्हणजे निर्वाण भावनेला सोडून दिलं आहे. बरोबर. जसं ईश्वर आहे हे बाबासाहेबांनी बुद्धाने मांडलं ना, आपण सोडून दिलं आता ईश्वराला. तर ईश्वरासारखंच निर्वाण जगालाही आपण सोडून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं लोक मग कसेही वागतात. पण तथागत गौतम बुद्धाने आर्य सत्य सांगताना, 4 आर्य सत्य सांगताना जे चौथं आर्य सत्य सांगितलं की दुःखाचं निवारण आर्य अष्टांगिक मार्गाने प्राप्त करून निर्वाण प्राप्त करता येते. तृष्णेचा नाश करून आर्य अष्टांगिक मार्गाचा तुम्ही अवलंब करा आणि निर्वाण प्राप्त करा. बरोबर आहे. तर ते स्पष्ट केलेलंच आहे. तरी पण आपले लोक म्हणजे एकेकाळी आपण हिंदू होतो. ईश्वराचा पगडा आहेच अजून. तो ईश्वर आणि निर्वाण हे आपल्या कुती बाहेरच्या ह्या 2 गोष्टी आहेत. त्याच्यामुळं त्या प्राप्त करण्याच्या बाबतीत आपण लोक कन्फ्यूज स्टेटमध्ये आहोत. जरी बुद्धाने स्पष्ट सांगितले की अष्टांग मार्गाचं पालन केल्याने तुम्हाला निर्वाण भाव प्राप्त होतो. पण निर्वाण भाव म्हणजे नेमकं काय तो प्राप्त होतो. म्हणजे काय होते प्राप्त? म्हणजे निर्वाण जग हे अस्तित्व आहे. बरोबर आहे. त्या अस्तित्वाला कोणते गुणधर्म आहेत मग? तर असा लेखच मी 1985 साली अस्मिता दशला दिला. अच्छा आहे त्या अंकामध्ये. म्हणजे निर्वाण जगाचं अस्तित्व, त्या अस्तित्वाला आपण काय नाव द्यावं? तर मी त्याला कॉन्शियस फील्ड इन्फिनिट नाव दिलं. अच्छा, बरोबर. मराठीमध्ये त्याला जाणीवयुक्त क्षेत्र अनंत असं म्हणता येईल. आणि ते असीम अवकाश पोकळ नसून जाणीवयुक्त क्षेत्र अनंताने म्हणजे निर्वाण जगाने भरून आहे. असीम अवकाश, ते पोकळ नाही आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यातून इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि युनिव्हर्सल ब्लॅक होल त्यातून उत्पन्न होतो. आणि युनिव्हर्सल ब्लॅक होलचं स्फोट, एक्सप्लोजन, त्याला बिग बँग म्हणतात. बिग बँग. ते किती वर्षापूर्वी झालं? तर ते स्टीफन हॉकिंगने कॅल्क्युलेट केलं. 13.7 अब्ज वर्षापूर्वी बिग बँग झालं. त्यातून एक्सपॅन्डिंग युनिव्हर्स, सध्या एक्सपॅन्डिंग युनिव्हर्स मध्ये आपण राहत आहोत. बरं, तथागत गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे की निर्वाण हे तुम्ही जिवंतपणेच अनुभवू शकता. ते जिवंतपणेच अनुभव करायचा ना. जिवंतपणे अनुभव केला त्याला मृत्यू नाही. बरं, मग त्याला अनुभव करता आला, त्याला मृत्यू नाही. हे कोणी म्हटलं? पी नरसू. ते फिजिक्सचे प्राध्यापक होते मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये. ते होते. बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना दिली. बरोबर आहे. शोध घेतला त्या पुस्तकाचा कलकत्त्याच्या लायब्ररीमध्ये. बाबासाहेबांना सापडलं ते पुस्तक. आणि नरसूची बाबासाहेबांनी खूप स्तुती केली. म्हणजे त्या काळात बाबासाहेबांच्या अगोदर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि प्रसारही केला. आणि एसेन्स ऑफ बुद्धिझम हे पुस्तक त्यांनी लिहिलं. ते माझ्याकडे आहे, मी ते वाचलं. अच्छा, ते मग इंग्लिश मध्ये आहे की मराठीत आहे तुमच्याकडे? ते इंग्लिश मध्ये आहे की मराठीत आहे? ते इंग्लिश मध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं नरसूंनी की निर्वाण जग ज्याला प्राप्त होते त्याला मृत्यू नाही. मृत्यू नसतं म्हणजे अमरत्व अनुभव. बरोबर आहे. तर अमरत्व अनुभवता येते हे आपल्याला अजून कोणाला माहित नाही. बुद्धाने सांगितलं सर्व दुःखातून मुक्त करतो. सर्वात मोठं दुःख मृत्यू आहे. मग मृत्यूतूनही तुम्हाला मुक्त करतो. म्हणजे अमरत्व तुम्हाला अनुभवायला मिळायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगतो. त्याला धम्म म्हणतो आपण. बाबासाहेबांनी मग त्याच अवस्थेला कॉन्शियस फील्ड इन्फिनिट या अवस्थेला स्टेट ऑफ कॉन्शियसनेस बियॉन्ड टाइम अँड स्पेस
हो. हे नाव बाबासाहेबांनी दिलेलं आहे बरोबर आहे. आणि त्याचं